तर मी निघाली आहे माझ्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भीमाशंकरला। शिवपुराणानुसार महादेवाने येथेच भीम नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्यानंतर सगळ्या देवदेवतांनी महादेवाला विनंती केली की तुम्ही येथे शिवलिंगाच्या स्वरूपात स्थापन व्हा। या मंदिरात तुम्ही शिवलिंगाला हात लावून दर्शन घेऊ शकता। मंदिरात दर्शनानंतर तुम्ही भीमाशंकरचा फेमस माव्याची मिठाई घेऊ शकतात। आता आपण निघालोय गुप्त भीमाशंकरच्या ठिकाणी। ह्या खालच्या चोर वाटेने तुम्हाला सरळ सरळ जंगलातून गुप्त भीमाशंकरला जायचंय। इकडचं वातावरण प्रचंड सुंदर आहे आणि याच ठिकाणी गणपती बाप्पाने महादेवाला भीम राक्षसाचा वध करताना पाहिलं होतं, म्हणून या मंदिराला म्हणतात साक्षी गणेश मंदिर। आणि फायनली आपण पोहोचले गुप्त भीमाशंकरच्या ठिकाणी। इथे पावसाळ्याच्या टाइमला बरंच पाणी असतं, धबधबे असतात। भीमाशंकरला तुम्ही 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंत पोटभर जेवू शकतात। आणि इकडे भीमाशंकर बस स्टँडवरून तुम्ही कल्याण, वाशी, पुणे, मुंबई सगळीकडे प्रवास करू शकता। तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगला।